अंबड पोलीस स्टेशन येथे रिक्षातून चोरी करणाऱ्या टोळीला अटक करण्यामध्ये अंबड पोलीस तसेच गुंडाविरोधी पथक यांना संयुक्त कारवाईमध्ये यश आलेलं आहे। याच्यामध्ये सदर प्रकरणाची हकीकत अशी आहे की दिनांक 7 जून रोजी एक यातल्या महिला फिर्यादी आहेत, त्या जेव्हा निमाणी बस स्टॉप इथून रात्रीच्या वेळेस त्यांच्या घरी येत होत्या तेव्हा त्यांना एका ठिकाणी ड्रॉप करण्यात आलं आणि रिक्षातील गॅस संपला असं सांगण्यात आलं आणि तिथून नंतर त्या जेव्हा घरी आल्या तेव्हा त्यांच्या घरी आल्यानंतर लक्षात आलं की आपल्या जे बॅगेमधलं सोनं आहे आणि काही दागिने त्याच्यामध्ये होते जे आपण या ठिकाणी पाहू शकता ते चोरीला गेलेले आहेत। आणि ही इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर मग त्याच्यावरून अंबड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला। त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये आमचे सिनियर पीआय रजपूत साहेब असतील किंवा पीआय नडविनकेरी साहेब असतील, क्राईमचे वाघमोडे साहेब आहेत आणि विशेषतः एपीआयचे आमचे डीबी एपीआय पडवकर साहेब यांच्या टीमनं त्याच्यामध्ये प्रायमरली सुरुवातीला वर्कआउट केलं आणि त्याच्यामध्ये जेव्हा सीसीटीव्ही फुटेज जवळपास 150 सीसीटीव्ही फुटेज त्याच्यामध्ये चेक केले आणि एक आरोपीचं नाव त्याच्यामध्ये सर्वप्रथम रिक्षा निष्पन्न केली। ही रिक्षा आपण बघू शकता, याच्यामध्ये याला बोगस नंबर प्लेट असलेली ती रिक्षा होती, त्याच्यावरती कुठल्या प्रकारचा नंबर नव्हता, परंतु तरीही अगदी त्याचा मसरूळपर्यंत म्हणजे पूर्ण शहरातून माग काढत काढत त्या ठिकाणी आमचे लोक गेले। सायमल्टेनियसली त्यावेळेस एका आरोपीचं नाव निष्पन्न झालं आणि सोबतच आमचे गुंडाविरोधी पथकाचे जे पीएसआय संदीप पवार आहेत आणि त्यांची टीम देखील याच्यावरती वर्कआउट करत होती, त्यांनी देखील याच्यातून एका आरोपीला अटक केलं आणि अशा एकूण 2 आरोपींना याच्यामध्ये अटक करण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे। आणि याच्यामध्ये जो काही चोरीला गेलेला मुद्देमाल आहे तो आणि प्लस सोन्याचे दागिने प्लस रिक्षा असा एकूण जवळपास 23 लाखाचा मुद्देमाल त्या ठिकाणी 15 तोळे सोन्याचे दागिने आणि रिक्षा असा एकूण 23 लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। सदरची कामगिरी ही आमचे अंबड पोलीस स्टेशनचे सिनियर पीआय त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व टीम आणि प्लस आमचे गुंडाविरोधी पथकाचे पीएसआय संदीप पवार आणि त्यांची टीम यांनी संयुक्त केलेली आहे। त्याच्याबद्दल दोन्ही पथकांचं किंवा दोन्ही पोलीस स्टेशनचं मी अभिनंदन देखील करतो आणि भविष्यात आणखीन याच्यामध्ये या टोळीकडून इतरही नाशिक शहरात आणि परिसरात घडलेले जे काही अशा स्वरूपाचे गुन्हे असतील ते देखील उघडकीस आणण्याचा आमचा प्रयत्न राहील, याबाबत आपल्याला सगळ्यांना आश्वस्त करतो। धन्यवाद। त्याच्याबाबत अधिक तपास सुरू आहे, यांचे आणखीन साथीदार पण आहेत, त्यांचे देखील नाव निष्पन्न आहेत, त्यांचा देखील शोध घेण्याचं काम चालू आहे। त्याच्यामुळे याबाबत त्यांनी आणखीन काही गुन्हे केलेले आहेत काय, यांचे आणखीन काही साथीदार आहेत काय, या अनुषंगाने सविस्तर तपास आम्ही आणखीन करत आहोत। सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस येथे मिळतात आकर्षक लक्झरी एसी रूम्स, भव्य बॅक्वेट हॉल आणि शहरातील सर्वात सुंदर टेरेस गार्डन। आकाशाच्या सानिध्यात मल्टी क्युजन रेस्टॉरंट तुमच्या चवीची खास काळजी घेईल। ठिकाण उपजिल्हा रुग्णालया शेजारी येवला, कोपरगाव रोड येवला। हॉटेल वर्मा पॅलेस एकदा भेट दिली की पुन्हा यायलाच आवडेल।